रेकॉर्डर पण. अरे आवाज येत नाही ना तिकडं माझा, इथं ठेवलेलं असलं. चला बसा, तुमच्यासाठी थांबलो होतो सर. कुठे गेला होता? इकडं बघा. हे करू शकता का तुम्ही? करा बरं जरा. बराबर है, पता है ना सबको. हा, 6चा टेबल माहिती ना. 54 कधी येतं 6च्या टेबल मध्ये? 9ला. बरोबर आहे. तर ह्याला आपण असंच लिहू शकतो. बरोबर आहे. तर आता जर का मी इथं पण 2 निघूनलं ह्याला आणि इथं पण 2 निघूनलं तर काय फरक पडतो का? नाही फरक पडत ना. आन्सर सेमच राहतं. बरोबर आहे. पण तुम्हाला जर का मी हे दिलं असतं करायला तर अवघड पडलं असतं ना. बरोबर आहे की नाही? तर ह्यालाच आपण काय केलं, जर का दोन्ही नंबर 2 ने डिवाइड केले तर काय येतं आपलं, वर 54 आणि खाली 6. आणि मग तुम्ही 6ला 1 आणि 9 असं ह्याचं उत्तर 9 लिहू शकता. बरोबर आहे का नाही? समजलं? मी तुम्हाला फक्त दाखवतो. हे बघ, ह्याचं उत्तर 9 आहे. हे तुम्हाला माहिती आहे का? नाही माहिती? 9चा पाढा म्हण बरं एकदा. 9चा पाढा म्हण की. 9चा पाढा म्हण की. बरं 6चा पाढा म्हण. अमृता, बोलूशी नाही वाटत नाही. येतच का नाही येत नीट? नीट नाही येत. बर ठीक आहे. बाकी लोकांना येतात का पाढे नीट? येतात ना. ह्याचं उत्तर हे असते माहिती तुम्हाला? येतात पण म्हणती, नाही पण म्हणती. तर आता आपण हेच कसं लिहिलं, 54 डिवाइड बाय 6 असं लिहिलं. आणि वरती पण 2 मल्टिप्लाय केला, खाली पण 2 मल्टिप्लाय केला. काय फरक पडणार आहे का? ह्याचं उत्तर अजून पण काय असणार आहे? 9च असणार आहे. बरोबर. आणि हे आपण केल्यावर आपलं काय येतं, 108/12. बरोबर आहे. ह्याला 2 नी गुणलं आपण, ह्याला पण 2 नी गुणलं तर ह्याच्या आन्सर मध्ये काय फरक पडणार आहे का? नाही पडणार. बरोबर का नाही? 54 गुणिले 2 किती असतं? 108. आणि 6 गुणिले 2 किती? 12. पण मी जर का ओरिजिनलीच तुम्हाला 108 डिवाइड बाय 12 हे सम दिलं असतं तर तुम्हाला आलं असतं का? अवघड पडलं असतं ना. तर असे जेव्हा नंबर असतात, आता इथं आपल्याला माहिती आहे बघा, 108 पण 2चा मल्टिपल आहे आणि 12 पण 2चा मल्टिपल आहे. म्हणून आपण काय दोन्हीला 2 ने डिवाइड करतो तर आपलं 54 आणि 6 येतं. आणि परत त्यात 6 ने डिवाइड करतो तर 6 1 6 आणि 6 9 54. तर असं आपण ह्याचं उत्तर 9 काढलं. एवढं समजलं? दाखवायचं फक्त हेच होतं की हे असं आपण काय करतो, इथं दोन्ही नंबरला आपण सेम नंबरने डिवाइड करतो उत्तर काढायला. यांनी काय होतं, आपलं सोपं होतं डिव्हिजन ऑपरेशन. पुढं देतो अजून मी एक्झाम्पल देतो, थांबा. आता जर का मी म्हणलं 360 डिवाइड बाय 45
हे करता येईल तुम्हाला? मग बनव. पाडा बनवून देऊ का मी? नाही तर सोपं पडत. नाही, मी पण बनवतोच आहे. किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8. हा तुमचा पाड आहे. आता हे नंबर टेबल मध्ये होता म्हणून काय आपल्याला आलं लगेच, बरोबर आहे. पाडा लिहून घ्या, हे नका लिहून घेऊ, सम नका लिहून घेऊ. लिहिला? कसे बनवायचे हे सांगू. हे बघ, 45चा पाडा बनवायचा. आता मला माहित नाही, बरोबर आहे. पहिलं 45 एके 45 असणार हे तर आपल्याला माहिती, बरोबर आहे. आणि 10 नी केलं की काय होणार? त्याला एक फक्त 0 ऍड होणार त्यात, ते पण आपल्याला माहिती, बरोबर आहे. तर हे 2 नंबर पहिले लिहून घ्यायचे. 45 मध्ये परत 45 हे करायचे, तर किती होतं? 5 आणि 5 0, एक वर गेला, आणि 4 आणि 4 8, आणि एक 9. तर दुसरं काय आलं? 90. त्यातच परत 45 ऍड करायचं. हा नाही, ह्याच्यात 90 मध्ये 45 ऍड करायचं परत, तर हे 135 येतं. परत 135 मध्ये 45 ऍड करायचं, किती येतं? 180. बेरीज करने का बस. 45 का एक बार, फिर इसमें फिर 45 जोड़ने का, तो ये आता है. इसमें जोड़ते तो ये आता है. काय नसेल तर हा, आता ह्याच्यात 360 आलं. मी तेच सांगणार होतो. आता हा पाडा तुम्हाला माहिती आहे. हे असेल तर काय करणार? हे असेल तर काय करणार? पाडतच नाहीये. कुठली छोटी संख्या? फोर 450 क्या करेंगे इसमें? करके बताओ, करके बता ना. आन्सर तर सांगा. अगं 10 चिंगम काय नाही म्हणत त्यासाठी
नाही येते. हा कर 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 उत्तर काय येतं त्याचं. 104 45 इंटू 104 करूंगा तो क्या आना चाहिए, ये आना चाहिए. 45 4 जा 180 होता है और 45 1 जा 45 होता है. ये आता है. राहुल टाकू की ये किधर आता है. राहुल तर बघ क्यों है. कैसे काय इतना ज्यादा कैसे आएगा. माझं बी तसंच आलंय माझं. असं झालंय. एक किती 104 आलंय तुझं. अगं हे चुकीचं आहे. हे काय करते. हा? 14 हा हा लॉंग डिव्हिजन केलं ना. बरं इकडं बघा आता सोडा. याला एक तर काय करू शकतो आपण. आता पाडा माहिती आपल्याला तर लॉंग डिव्हिजन करू शकतो. ठीक आहे. आता मला सांगा किती आहे. 63 मोठं आहे का नाही याच्यापेक्षा. मग काय घ्यावं लागेल मला. 45 घ्यावं लागेल. एक घेतलं आहे की डेसिमल पॉईंट इथे आहे आपला. बरोबर आहे. म्हणून कळलं नाही. अगं आता साधा नंबर आहे. आता ह्याच्यात काय तुम्ही बघतो. बरोबर आहे. आता ह्यातनं किती 13 आणि 5 होणार आहे. तर 1 आणि 4 आलं. 0 खाली आला. 140 कुठं आहे. सॉरी 4 नाही 8 आला. 180 किती 13 - 5 किती असतं. 13 एक इथनं घेतला 180 आलं 0. ठीक आहे. पण हा आता आपल्याला पाडा पाठ होता म्हणून जर का मी हा पाडा फोडून दिला आणि म्हणलं मला 2 मिनिटं उत्तर पाहिजे ह्याचं तर कसं करणार. आता पहिले तर तुम्हाला ह्याचा अर्थ काय असतो माहितीये का. अर्ध आहे बरोबर. म्हणजेच अर्ध ना. बरोबर आहे. ह्याचा अर्थ माहिती का काय आहे. ठीक आहे. तर हे काहीच नाहीये. हे डिव्हिजन आहे. डिव्हिजनचं ऑपरेशन आहे हे. 3 ला तुम्ही इथं 4 ने डिवाइड केलं. ह्याला फक्त असं लिहिण्यात आलं. ठीक आहे. इथं पण 1 ला तुम्ही काय केलंय 2 भागात तोडलंय. बरोबर का. तर एक भाग किती अर्धा आला. हे समजलं. हे आणि हे सेमच आहे. तर तसंच आपण ह्याला वरच्या ह्याला पण काय लिहू शकतो 630 लिहू शकतो असं. बरोबर आहे. आता तुम्हाला आठवत आहे का वरचा आणि खालचा नंबर जर का आपण कुठल्या नंबरनी सेम मल्टिप्लाय केला म्हणजे इथं पण समजा x असेल काहीतरी आणि इथं पण मी x केला तर ह्याच्यात काय फरक पडतो का. नाही. कारण हे दोन्ही कॅन्सल व्हायला पाहिजेत ना. तर तसंच जर का मी वरचा नंबर पण कुठल्या तरी x नी डिवाइड केला आणि खालचा पण नंबर कुठल्या तरी x नी डिवाइड केला तरी फरक पडला पाहिजे का. नाही पडला पाहिजे. बरोबर आहे. आपण तेच करणार इथे. आता बघा
वरचा नंबर कशाने एंड होतोय? 0. आणि खालचा नंबर कशाने एंड होतोय? 5 ने. बरोबर आहे. आता 5 चा टेबल बघा. ठीक आहे, हे असं निघत होतं. ह्याच्यात काय होतंय? 5 0 5 0 5 0 5 0. बरोबर आहे. तर जगातला कुठलाही नंबर जर का 5 ने एंड होत असेल किंवा 0 ने एंड होत असेल तर तो काय 5 ने डिवाइड होऊ शकतो. कुठला पण नंबर घे, त्याचं जर का एंडिंग 5 ने होत असेल किंवा 0 ने इंटिजर, तर तो इंटिजर 5 ने डिवाइड होऊ शकतो. ठीक आहे. आता वरचा आहे का? वरचं 0 ची एंडिंग आहे का? खालची आहे का? दोन्ही नंबर 5 ने होऊ शकतात. तर दोन्ही नंबर आता आपण 5 ने डिवाइड करू. 5 च्या टेबल मध्ये हे कधी येतं? बरोबर आहे. आता इकडं 5 ने डिव्हिजन केलं. आता बघा, पहिला नंबर 6 आहे आणि आपला 5 आहे डिवायझर मध्ये. ठीक आहे. 6 आणि 5, 6 मोठा आहे का नाही? तर आता आपण काय करणार? 1 ने हे करणार. 6 मधनं 5 गेला, किती राहिला? 1. 6 मधनं 5 गेला ना. आपण काय करतोय? तर लॉंग डिव्हिजनच करतोय, फक्त मनातल्या मनात करतोय. हे करतोय आपण पण मनातल्या मनात करतोय. ठीक आहे. 6 घेतला आपण, 5 ला 1 ने मल्टिप्लाय केलं तर किती आलं? 5. 6 मधनं 5 काढलं, किती राहिला? 1. काय केलं आपण? इथं 1 घेतला आणि हे 5 केलं ना. 1 हा 1 मी इथं खाली लिहिलाय. ठीक आहे. आता आपण काय केलं? 3 खाली घेतला. 3 खाली घेतला. 5 आणि 13 किती? 5 2 जा 10 असतं ना. तर 2 इथं मी 2 लिहिला फक्त. ठीक आहे. 10 काढले तर किती राहिले? 3 राहणार फक्त आणि हा 0 खाली येणार. आता 0 पण मी खाली घेतला. 5 कितीचा 30 असतं? 6 जा 30 असतं. बरोबर आहे. तर आता हेच मी मनातल्या मनात केलं तेव्हा पण मला उत्तर काय आलं? 126. तुम्ही आत्ता मनातल्या मनात करू नका, असं केलं तरी चालेल आत्ता. ठीक आहे. 126 आलं उत्तर. आता 126 आणि 9 आहे बघा. आता 3 वाले नंबर सांगतो मी. 3 चा पाडा बघा. 3 6 9 12 15 18 21 24 27 आणि 30. 1 आणि 2 किती झाले? 1 + 2 3. बरोबर आहे का? 1 + 5 किती झालं? 1 + 8 किती झालं? 9. 2 + 1 किती झालं? 2 + 4 2 + 7. तर जर का कुठल्या नंबरचे डिजिट ऍड करून ते 3 ने डिव्हिजिबल असेल तर तो नंबर पण काय 3 ने डिव्हिजिबल असतो. तर ह्याचे डिजिट बघा. 1 + 2 किती होतं? आणि 3 + 6 9. 9 आहे ना डिव्हिजिबल 3 ने. आणि हा पण 9 आहे डिव्हिजिबल 3 ने. म्हणजे दोन्ही नंबर काय 3 ने डिवाइड होऊ शकतात. खालच्याला आपण काय केलं? 3 आणि वरचा आता 3 4 जा 12 असतो. बरोबर आहे. 4 लिहिला, 0 राहिला, 6 खाली घेतला. 6 किती? 2 जा 42 आहे. बरोबर आहे. दोन्ही नंबरला परत काय केलं? 3 ने डिवाइड केलं आपण. आता 42 आणि 3 बघा. 42 आहे का? 4 + 2 किती होतं? 6 आहे डिव्हिजिबल. आणि 3 तर स्वतः आहेच. 3 चं 1 झालं आणि हे किती? 3 1 जा 12 झालं. तर 3 4 जा. म्हणजे उत्तर काय आलं आपलं? 14/1. म्हणजेच किती? 14. हे आत्ता खूप कॉम्प्लिकेटेड वाटतं पण मनातल्या मनात करायला लयच होतं. 2 मिनिटं होतं. ठीक आहे. तुझं मन आता तेच म्हणतंय कारण तुझ्या मनाला सवय नाही ना. काय केलं समजलं? दोन्ही नंबरचा कॉमन जो फॅक्टर आहे
तो बघितला मी, त्याने डिवाइड केलं. तो कॉमन फॅक्टर सगळ्यात मोठा असो छोटा असो काही फरक पडत नाही. एक भेटला ना की त्याने डिवाइड करून टाकायचं. आपलं काम काय होतं, सोपं होतं. ठीक आहे, लिहू का मग? लिहून घ्या. तुला काय समजलं, तुला काय करायचं असतं? मला पहिलं तुम्हाला म्हणजे भरायचं. ते तर सगळंच आहे. हे सगळं भागणं कसं करतो आपण? मनात भरायचं. कसं? दादा कसं लिहून घेऊ पण ते सर? नाही समजा. ठीक आहे. एक द्या मग ते आम्ही समजून घेऊ. लिहितोय. हम्म. इकडं बघा संदीप, इकडं बघ. येईल करता. ऐका आता साधं वालं ही करून दाखवतो, एकदम सोपं वालं. पहिलं काय करायचं, हाँ पहले क्या करना है, ऐसे लिखना है. मराठी जास्त मराठी मराठीत चांगलं. सबको समझ में आते हैं ना इंग्लिश अभी समझा है ना मराठी में मराठी आणि हिंदी दोन्ही पहिले ऐसे नंबर लिखना है, असा लिहायचा आहे पहिले नंबर. ठीक आहे. मग त्यानंतर काय करायचंय, दोन्ही नंबर कडे बघायचे. उसके बाद दोनों नंबर को देखना है. ठीक है. अभी दोनों नंबर को देख के क्या पता चला, दोनों नंबर क्या है, इवन है. इवन है ना, इवन आहेत का नाही दोन्ही नंबर, बघून कळतंय. आन्सर लिहिताय का? तर इवन नंबरचं काय हे असते प्रॉपर्टी, की ते दोन्ही डिवाइड होऊ शकतात. तर आता आपण दोन्ही नंबर काय करणार, 2 ने डिवाइड करणार. ठीक आहे. तर 24 डिवाइड बाय 2 काय असतं, 12. बरोबर आहे. ठीक आहे. 24 डिवाइडेड बाय 2 किती, 12. आणि 720 डिवाइड बाय 2 किती. आता ह्याला मनातल्या मनातच करू बघ. पहिलं 7 येणार, बरोबर आहे. 7 ला 2 ने डिवाइड करायचं. 2 3 जा 6 येणार आणि एक रिमाइंडर राहणार. 2 3 जा 6 येणार आणि एक रिमाइंडर राहणार. आता 2 खाली घेतला तर आपला नंबर काय झाला, 12. 7 घे. ठीक आहे. 7 ला 2 ने डिवाइड कर. हा, 2 चा पाडा किती म्हण बरं, बेदुनीच्या बेत्रिक 6. बरोबर, बेत्रिक 6. आणि त्यातनं 7 मधनं 6 काढलं तर किती राहिला, 1. बरोबर आहे. वरती 3 येणार आणि खाली काय येणार, 1. तर आपण वरती 3 लिहू आणि खाली 1 लिहू. आता त्यातलं 2 परत खाली आणला आपण 720 मधला, तर 1 आणि 2 किती, 12 झाले. आता 12 ला 2 ने डिवाइड केल्यावर किती राहतं, 2 ने डिवाइड केलं की 6. आणि खाली काय आलं, 0. 0 आणि 0, आता काय 0 आहे, तर ते 0 जसं आहे तसं लिहू आपण. ठीक आहे. 2 ने ह्याला डिवाइड केलं की 360 उत्तर आलं. ह्याला 2 ने डिवाइड केलं की किती आलं, 12. दोन्ही नंबर परत इवन आहेत का, आहेत. ठीक आहे. 24 ला 2 ने डिवाइड केलं. बरोबर आहे का. परत आता दोघांना काय करू, 2 ने डिवाइड करू. तर 12 ला 2 ने डिवाइड केले किती येतं, येतं ना 6.
आणि 360 ला 2 ने डिवाइड केले की किती आलं पाहिजे? 3 घेतला आपण. 3 ला 2 ने डिवाइड केलं की उत्तर काय असतं? 1. आणि खाली काय येतं? 1. बरोबर आहे. बे एक बे आणि प्लस अजून एक तर 3. आता हा 1 आणि हे 6 किती झाले? 16. बरोबर. 16 ला 2 ने डिवाइड केले किती येतं? 8. बरोबर आहे. 8 इथं लिहिला, 0 आला. 0 आणि 0 इथं 0 लिहून दिला. बरोबर आहे. आता 180 आपण 6 आलंय. आता हे पण मनातल्या मनात करू. 6 1 6 आणि इथं 6 1 6 6 2 6 3 18 3. खाली आला 0. 0 आणि 0 0. उत्तर किती आलं आपलं? हे तुला आत्ता खूप अवघड वाटतंय. मला काय कळलं ना पण जाऊ सरळ डोक्याच्या वरनं गेलं. एवढं कळलं की 30. समजा एवढं शेवटचं कळलं कुछ फक्त समजा. मला. 6 3 30. समजतंय का उजमा? बाई पण समजत असेल तरच हो म्हणून नाही. ठीक आहे. आता आम्हाला जे आम्ही सोडवतोय. हा. एवढं ज्ञान वाढलं मला. त्याला काय कळलं माहिती का? 2 बटाटे आणि 1 टमाटे. हे बघा आता तुम्हाला एक हे सांगतो, हा. ट्रिक सांगतो. ठीक आहे. हा. ठीक. हा. एकचं तर काहीच ट्रिक नाहीये, कारण एकने आपण कधी डिव्हिजन करतच नाही. हा. एकने गेलं की तोच नंबर परत येतो. पुढचा नंबर कुठला आहे? 2. 2 साठी काय ट्रिक आहे? इवन नंबर जर का असेल कुठला पण, तर तो काय 2 ने डिव्हिजिबल असतो. बरोबर आहे का? इवन नंबर म्हणजे जे पण नंबर 2 4 6 8 आणि 0 मध्ये एंडिंग होती ज्या नंबरची, ते नंबर काय असतात? 2 ने डिव्हिजिबल असतात प्रत्येक वेळेस. ठीक आहे. हा. लिहू का? आता. एवढं मला माहिती. मी हे पाठ करतो. पता है ना? इवन नंबर म्हणजे 2 4 6 8 आणि 0 नी संपणारे ना. हा. सॉरी मला वाटतं माझी पेज फाडते. सॉरी मला वाटलं मी माझी पेज ए अमृता, फाडू नको. कारण तिने माझं काढलं तर राहू दे. आपली इकडं बस तू, जा. की फाडू नको. काय राव, 8वी 9वी 10वीत गेला तरी तुम्ही छोट्या पोरासारखेच वागताय. 11वी केलं असं म्हणावं लागतं. कोण गेला 11वी? या 11वीत गेली का? वा. काय नाही, काय नाही. तुम्ही काय म्हणताय? इवन म्हणजे काय? इवन नंबर. हा, कळलं मला. आता 3चं मला माहिती आहे. काय असतं? बोलू का? हा. 3चं 6 9 बरोबर. आता जर का नंबर असेल 663, ठीक आहे. हा. ह्या नंबरचं काय करायचं? सगळे डिजिट ऍड करायचे. 3 साठी सांगतो. 6 + 6 किती? 12. 12 + 3 किती? 15. बरोबर आहे का? 15चे 2 डिजिट ऍड करा. 1 आणि 5 किती? 6. बरोबर आहे. 6 डिव्हिजिबल आहे का 3 ने? तर 15 पण 3 ने डिव्हिजिबल आहे आणि 663 पण 3 ने डिव्हिजिबल. काहीच कळत नाही का? जर का 663 नंबर दिलाय तुम्हाला आणि तुम्हाला काय ओळखायचं आहे? तो 3 ने डिव्हिजिबल आहे का? तर काय करायचं? 6 + 6 + 3 करायचं. त्याचं उत्तर किती येतं? 15. आता तुम्हाला समजा 15 पण माहित नाही डिव्हिजिबल आहे का नाही, त्याचे पण डिजिट ऍड करायचे. 1 आणि 5 किती? 6. 6 डिव्हिजिबल आहे का 3 ने? आहे. तर 15 पण 3 ने डिव्हिजिबल आहे आणि 663 पण 3 ने डिव्हिजिबल आहे. कळलं? डिजिट ऍड करणे. डिजिट ऍड करणे.
हा बाई, यात काय नाही कळलं तुला? तिला एवढं माहिती की पाठवलं बरं तुला. मला काय विचारतात? तुला जर का 7 2 6 हा नंबर दिलाय, तुला बघायचंय 3 डिव्हिजिबल आहे का नाही, तुला माहित नाही. ठीक आहे, 7 2 आणि 6 ची ऍडिशन करायची. 7 आणि 2 किती? 9. आणि 9 आणि 6 किती? 15. याचं काय आलं? 15. समज तुला 15 पण माहित नाही 3 डिव्हिजिबल आहे का ते, त्याला ऍडिशन करायची. 1 आणि 5 किती? 6 डिव्हिजिबल आहे का 3 आहे ना? तर 15 पण 3 डिव्हिजिबल आहे आणि 7 to 6 पण 3 डिव्हिजिबल आहे. ट्रिक सांगतो, ट्रिक. जागा असल्यावर. तुला पण नाही कळलं? वाटेल. अगं ऍडिशन करायची 7 2 आणि 6 ची बेरीज. पायल लक्ष दे. कळलं ना? मला कळलं दादा. आता बोला. हा. डिजिट म्हणजे हे 7 2 आणि 6 हे सगळे डिजिट आहेत या नंबरचे. संख्या न कळण्यासारखं काय आहे भाऊ, मला खरंच समजा नाही. बरं 4ची बघा, 4ची ट्रिक काय माहिती का? कुठला पण आता हा 1 2 0 8 नंबर असेल समजा, ठीक आहे, तर कुठला किती जरी मोठा नंबर असेल ना, तर हे शेवटचे 2 बघायचे. शेवटचे 2 जर का डिव्हिजिबल असतील तर अख्खा नंबर 4 ने डिव्हिजिबल आहे. समजलं? हे लिहून घ्या. नीट शिकवा, मला काय कळलं. हा मराठी. अगं आता ट्रिक सांगितली की तुला, तुझ्या शब्दात लिखली. लास्ट 2 डिजिट कुठलाही नंबर, आता 1 3 5 7 1 2 हा जर का डिजिट दिलाय तुम्हाला आणि 4 ने डिव्हिजिबल आहे का नाही ओळखा म्हणलं, ह्याचे फक्त शेवटचे 2 डिजिट बघायचे. 12 आहे का 4 ने डिव्हिजिबल आहे, मग हा अख्खा नंबर 4 ने डिव्हिजिबल आहे. लिहा आता तुझ्या शब्दात. अगं तुझ्या शब्दात लिखी, तुला जे समजेल ती. हा ह्याला लॉंग डिव्हिजन करून किंवा साधं आपलं हे खाली असं 4 घेऊन 4 2 येईल आणि मग 1 येईल, परत 4 त्रिक 3 येईल, 37 म्हणजे 4 9 आहे, मग 1 येईल. हा म्हणजे अरे हा अख्खा नंबर आहे, या अख्ख्या नंबरला तू 4 ने डिवाइड करू शकतो का नाही, हा प्रश्न आहे. ठीक आहे, तुला ओळखायचंय. तू कसं ओळखणार? हे पहिले जे एवढे सगळे डिजिट आहेत ना, हे सगळे डिजिट सोडून द्यायचे, फक्त शेवटचे 2 बघायचे. शेवटचे 2 डिव्हिजिबल आहेत का? 12 डिव्हिजिबल असतं का 4 ने? 4 त्रिक 12 असतं ना, तर मग हा अख्खा नंबर 4 ने डिव्हिजिबल आहे. आता 5चं बघा, 5चं काय असतं? हा 0 आणि 5 ने जर का एंडिंग असेल तर नंबर डिव्हिजिबल असतो 5 ने.
नंबरची एंडिंग 0 आणि 5 मध्ये होत असेल तर 5 ने नंबर डिव्हिजिबल असतो. मग सहा करून टाकूया का? आता सहा नको. अयो. काय पुढं काय आहे? काय करू? डिजिट म्हणतात त्याला. जी ते टिक केलंय फक्त असंच मी की डिव्हिजिबल असतो म्हणून काय लिहायची गरज नाही. मी पण टिक केलं. काय म्हणतात? डिव्हिजिबल म्हणजे डिवाइड करू शकतो का? मी पण करणार. मी पण केलं ते. मी पण केलं. डिव्हिजन लगा. पायल मी पण. डिव्हिजिबल. पायल. पायल. हा? डिव्हिजिबल. हा. अगं डिव्हिजिबल 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 डी व्ही जी ऍडिंग म्हणतात ना, ऍड काय म्हणतात? ऍडिशन. ऍडिशन म्हणजे प्लस असतं. तेच की ऍडिशनच ना. ऍडिशन म्हणजे प्लस. सबट्रॅक्शन म्हणजे मायनस. मल्टिप्लिकेशन म्हणजे इंटू आणि डिव्हिजन म्हणजे डिवाइड. तू सगळ्याच गोष्टीला नाही कळलं म्हणते बाबा तुला काय. बरं आता सहाचं काय असेल कोणी गेस करू शकतं का? सहाचं 6 म्हणजे 2 × 3 असतं. असतं ना. तर ह्याच्यात 2 ची आणि 3 ची दोन्हीची डिव्हिजिबिलिटी टेस्ट बघायची. ठीक आहे. म्हणजे नंबर इवन पण पाहिजे आणि इवन पण नाही. नाही आणि त्याच्या डिजिटची ऍडिशन 3 ने डिव्हिजिबल पाहिजे. म्हणजे मला खाली उदाहरण दाखवा. काय म्हणतात? तो नंबर इवन पण पाहिजे आणि तर दादा तीनने तू है ना इवन नंबर है ना 6 इवन नंबर है ना. हाँ 6 के टेबल में सब इवन नंबर है. तो वही तो आइडेंटिफाई कैसे करना है. अगर तेरे को नंबर 3 2 7 हाँ ये अगर नंबर है 3 2 7 6 ठीक है. 3 2 7 6 इवन नंबर है कि ऑड नंबर है? इवन नंबर है. 2 का हो गया. और इसका 3 + 2 कितना? 5 + 7 कितना? 12. 12 + 6 कितना? 18. 18 3 से डिविजिबल होता है क्या? होता है ना. तो 3 का भी डिविजिबिलिटी टेस्ट है. तो 2 का भी और 3 का भी दोनों का सेटिस्फाई किया तो ये नंबर 6 से डिविजिबल है. समझा? कुठलं? इवन ह्याच्यानंतर हा कॉमा आहे. डिजिट ऍडिशन डिव्हिजिबल बाय 3. थोडक्यात 2 ची आणि 3 ची दोघांची टेस्ट बघायची 6 मध्ये. ते क्लासच्या नंतर जे करायचं ते करा. म्हणजे काय झालं? क्लासच्या वेळी माझं फाटलं की चालते. मी बघितलंच नाही तिने तुझं फाडलंय का नाही फाडलं. मग तेच ना. क्लास
विचार बदला म्हणजे आपल्याला काय विचारणार? ह्याला खोडू आता सगळ्याला. काय विचारतो का? नाही, 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 नाही. काय म्हणतात? असले शब्द बोलून अगं 5 नी कुठला नंबर डिव्हिजिबल आहे? डिव्हिजिबल म्हणजे काय? 5 नी डिवाइड केलं तर त्याचा रिमाइंडर किती? 0 येईल. हे बघायचं आपल्याला. रेखाचित कसं बघणार आपण? 0 किंवा 5 नी त्याची एंडिंग असेल तर तो नंबर 5 नी डिव्हिजिबल आहे. ending असेल तर तो पाचनी डिव्हिजिबल आहे. त्याला अधिक म्हणतात ना दादा. काय म्हणतात? म्हणजे बेरीज कशाला? ते डिव्हिजिबल. बेरीज वेगळं. बेरीज म्हणजे प्लस. डिव्हिजिबल म्हणजे काय? डिव्हिजिबल म्हणजे काय? थांब. 27 झाले. काय बोलताय ना तुम्ही माणसं? मी जर का हे केलं तर माझ्या लॉंग डिव्हिजन मध्ये इथं वर काय येतं? इथं वर 3 येतं आणि इथं काय येतं? इथं काहीच राहत नाही ना. ह्याला आपण रिमाइंडर म्हणतो. रिमाइंडर म्हणजे डिव्हिजन जेव्हा होऊन जातं तेव्हा राहतं काय? ठीक आहे, ह्यात काहीच नाही राहत. म्हणून 6 2 नी डिव्हिजिबल आहे. ठीक आहे, पण तेच जर का मी 7 घेतलं तर इथं 7 येतं आणि इथं 1 येतं आणि हा 1 असाच राहतो. म्हणून 7 2 नी डिव्हिजिबल नाही. मग कशी नाही? 7 1 नी आणि 7 नी. खावा ना बाजूला. हो, नाही. हा, 7 एक 7. हा, प्राईम नंबर. 7 एक दादा 7. मला ती देऊन ठेवूया. देऊ का? याचं असेल तर तुम्हाला कळलं? कळलंय ना. झालं. आता 7ची अशी काही ट्रिक नसती, कारण 7चं एकदम वेगळं आहे. ठीक आहे, 7चं खरं तर अवघड आहे बघणं. 8ची पण अशी काही ट्रिक नाहीये. 9ची डायरेक्ट ट्रिक आहे. 9ची ट्रिक काय आहे की जर का नंबरची ऍडिशन परत, हे शॉर्टकट मध्ये लिहितोय, नंबरची ऍडिशन जर का 9 नी डिव्हिजिबल असेल, 3 मध्ये आपण काय बघायचो? 3 नी डिव्हिजिबल आहे का? इथं काय बघतो आपण? 9 नी डिव्हिजिबल आहे का? 9 नी जर का असेल तर तो नंबर डिव्हिजिबल आहे. उदाहरणार्थ जर का 9 2 आणि 3 आहे. ठीक आहे, सॉरी 7 2 आणि 3 आहे. 7 + 2 किती? नाही. 9 आणि 9 + 3 12. बरोबर आहे. आता 12 हा नंबर 3 नी डिव्हिजिबल आहे, पण 9 नी आहे का? नाही. तर हा नंबर फक्त 3 नी डिव्हिजिबल असणार, 9 नी नसणार. कळलं? देऊ का? हा. तीन सारखंच आहे, सेम 3 सारखं आहे, फक्त 3च्या ऐवजी तर 9 लिहितो आपण. आता शेवटचं मला सांगा, 10ची काय असेल? थांबा, थांबा, थांबा. 10 10 ची 20. हम्म? 10 गिनने का? गिनने का प्लस. क्या प्लस करने का? 10 अरे तेरे को अगर नंबर दिया है ये 3925, तो ये नंबर 10 से डिविजिबल है कि नहीं? ये कैसे ये करना है? क्यों नहीं है? 0 होना चाहिए लास्ट में. एंडिंग इसका क्या होना चाहिए? एंडिंग 0 होना चाहिए. बस हो गया. Ending काय 0. लिहायचं? हे 10.
सुनाला का आता ती काय वही नव्हती त्यामुळे. न हाणलं हो. किती हाणलं लय हाणलं का थोडं हाणलं थोडंच आणलं. गाल धरला. काय वापरलं का ते? 2 दिवस झाले. ठीक आहे मग काय. सणाच्या मेळ्यात. आल्या आल्या भावाने माझीच केली. Opening. ओपनिंग माझीच केली. ओपनिंग. नको वाटत. नक्की वाटलं नाही. नका दाखवायचं बरी स्वच्छता. कोणत्या सरांनी आणलं? स्वच्छता आणि आरोग्य मंत्री. राहुलची नका तर पोळीने वाटत मस्त. राहो. दोन्ही आपले हाताच्या. तर नका पाहू. दोन्ही पोरं आहे हाताची आपली बिना छोटी दोन्ही. आहे. राहो. दोन्ही हाताचं नाही. पोरगी. मुलगी बनायचं. चला. देऊ का? ए झालं का समजलं का समजलं असेल तर जाऊ दे सोडू घ्यायचंय का कारण प्रार्थनेचा टाइम झालाय जाऊ दे गुड बाय कोण घेतं प्रार्थना प्रार्थना कशी इंग्लिश मध्ये घेतात का मराठीतच घेतात मराठी, इंग्लिश. अयो मराठीत घेतात होय नाही दादा.